चल बाई, कपडे तर झाले आता धुवून. जाते घेऊन वरती मस्तपैकी. अगं काय झाले देवा, आता हे बी नाही येत घरी. गेला बाई पाय माझा. काय पायऱ्या असल्या बनवून ठेवल्या काय माहिती. आणि आता हे कपडे कोण वाळू घालवायचे बरं. आता मला वरती पण जाता नाही येणार, तर काय करू मी. जाऊ दे बाई, हे आल्यावर त्यांना सुकायला टाकायला सांगते, तर खाली जाते. अरे देवा काय करू ग, लय पाय दुखायला लागला, आता लय ठणठण करतोय. हे बी कधी येतात काय माहिती. कुठे गेले काय माहिती. त्याला काय आता जाळ उठायचं होता का माझ्या पायाला बी. अरे बापरे काय करू आता. एकतर मला ना मुचकलेला पायाचं एकतर मसाज बी करता येत नाही. माझ्या नवऱ्याला बी काही करता येत नाही पायाचं. काय करू मी आता, पाय गेला माझा. आता माणूस तू कुठे गेलाय काय माहिती. आता काय करून पायाचं माझ्या. अरे देवा कोण देईल मला पाय माझा नीट करून. माझा मोबाईल ह्यांना ना कॉल करून बोलवून घेते. आई ग पायाला बी काय झालं माझ्या. हॅलो हॅलो. ओ कुठे तुम्ही. हॅलो कोण बोलतंय. कोणाला लागला फोन. मी स्पा सेंटरमधून बोलतोय. स्पा सेंटरला कॉल लागलाय का. हो. हाय ग बाई बरं झालं. अहो ते चुकून तुम्हाला फोन लागला, पण बरं झालं ते कामाचाच फोन लागलाय. तुम्ही म्हणजे असं घरी येऊन पण ते चोळून देता का हो. हो तुमचं दुखणं मानेचं वगैरे मणक्याचं बुडव्याचं वगैरे कुठे खालचं वरचं आडवा तिडवा कोणतंही असू द्या एकदम बरोबर सरळच करणार आम्ही. हो का. बरं मी काय म्हणते, मग मी तुम्हाला ना ॲड्रेस पाठवून देते, तुम्ही या ना हो त्या ॲड्रेसवर. अहो आत्ताच काय झालं माहिती आहे का, मी ना असं बकेट हातामध्ये घेऊन ना वरी चालले होते, म्हणजे आमचं ते पायऱ्यावरी बरं का. मग वरी गच्चीवर ते कपडे सुकायला टाकतो ना आम्ही नेऊन. तर माझा पाय मुचकला हो, लय भयानक दुखलेला. आता काय करू, मला चलता बी येणं झालंय. काही काळजी करायचं काम नाही, आमची कंपनी फुल सर्व्हिस देते. तुम्हाला वाटलं ते तुम्ही करू शकता, काही अडचण नाही. मूड झाल्यास तुम्ही ते पण करू शकता. काय म्हणले. म्हटलं तुम्हाला जी सर्व्हिस हवी ती आपल्याकडे अवेलेबल मिळेल. आमच्या माणसांना सर्व आम्ही सांगितलेलं असतं. बिंदास काही टेन्शन घ्यायचं नाही. आजच्या सर्व्हिस देण्यासाठी स्वतः मी येणार आहे. हो का. अहो तुम्ही जे मग कसं आहे ना, तुम्ही जरा चांगले दिसताय बरं का, तुम्हाला जास्त अनुभव दिसतोय. मग काय करा, तुम्ही या आणि जरा माझा पाय नीट करून द्या बरं. चालेल तुमचं बरं तुम्ही किती वाजेपर्यंत येता. तुमचं खालपासून तो वरपर्यंत सगळं नीट करून देतो. तुम्ही काही काळजी करायचं काम नाही. काय म्हणले. खालच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आम्ही इलाज करतो. हां बरं ठीक आहे चालतंय. तसं बी ना जरा पाय मुचकलाय, मग त्याचंच काम होतं. पण बाकीचं काही वाटलं तर घेईल मी मसाज करून. तुम्ही या पहिलं घरी. चालू नका जास्त. आणि थोडासा जागेवरती बसून राहा, कुठेतरी आराम करा. मी येईपर्यंत ठीक आहे. मला लोकेशन पाठवा, मी लगेच येतो. हो मी तुम्हाला लोकेशन पाठवते, येऊन जा. हो ठीक. अहो ते मी काय म्हणते, पैसे किती लागतील. पैसे ते ह्याच्यावर येते, कामावरती डिपेंड आहे. बरं मला आल्यावर सांगा मग. ठेवू का. हो या लवकर. ओके. चल बाई, मी तर ह्याला कॉल लावला. जाऊ दे बाई, जे काय असेल ते कामाचाच फोन लागला. बरं झालं. आता ना मस्तपैकी ना पायाची मसाज करून घेते. आणि तसं बी ना अंगलंही दुखत राहते माझं नेहमी घरातले कामं एकटीला करावं लागते. हे वरती जा, कपडे घालायला आहे, भांडे घास, कपडे धुई, सगळं मलाच. आज ना गेले पैसे मस्तपैकी मसाज करून घेते. हो मसाजाला आला वाटतं बाई, लगेच आला. इथंच राहते वाटतं बाजूला कुठे, मला माहिती नव्हतं. हो आले. कसं होतं बघ, पाय तर काही काम करायला झालाय. कोण आलंय म्हणते. मसाजवाले. हो. अच्छा तुम्ही चोळून पण देता का. मी सगळं करतो. हो का. बसा नाही तर. तुम्ही बोलायचं ना, आम्ही करायचं. हो का. बरं झालं बरं का, तुम्ही एकदम चांगल्या टायमावर. माझा तुम्हाला चुकून फोन लागला आणि तुम्ही आले. काही पाणी बिणी देऊ का तुम्हाला. काहीच नको. पाणी मी पाजणार आहे. पाणी आम्ही पाजतो. का बरं असं. म्हणजे ज्यावेळेस मसाज करतो त्यावेळेस तुम्ही दमता ना, पाणी पिता ना. म्हणजे पाणी कोण पाजतं. बरोबर आहे. ते हे बघा, ते झालं काय माहिती आहे का, ते आमच्या घरामध्ये तेव्हा मधून पायऱ्या बनवलेल्या आहेत. आणि ते वरती जावं लागते कपडे टाकायला. तर जाता माझा ना पायच झाला हो, असं वाकडच झाला डायरेक्ट. इतकं दुखलाय बघा, लय दुखायला. आता इथून पार असं इथपर्यंत नस पकडलाय. इकडं
इकडे तर नाही बघा काही, पण ती मग इथून इथून चोळीत चोळीत आणावं लागलं, नाही तर खालून चोळीत चोळीत वर न्यावं लागलं. हो का? आय 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 ग, हो का, हलता बी नसाले लय नस सगळं होईल पकडलं. सगळं होईल, काय काळजी नका करू. बरं बरं ठीक आहे. इथंच करून देतो ना मसाज? जागेवरती सगळं. चांगले बाई तुमचं. तुम्हाला आमच्याकडे 2-3 मसाज आहे. कसले? हे बघा, आमच्याकडे एक असते 1-4 मसाज म्हणता. ते काय हो, आता आम्हाला थोडी कळते ते 1-4 आणि 2-4 तुम्हाला सांगतो ना मी, प्रकार सांगतो ना. बरं हा. 1-4 मसाज असते, हा. तिच्यामध्ये आम्ही काहीच औषध काही लावत नाही, फक्त दाबून देतो. हो का? हा, फक्त डोकं, हात आणि पाय अच्छा. फक्त दाबून देतो. त्याच्यानंतर हाफ राहते. काय? 1-4 नंतर हाफ असते. हाफ. हा. हाफमध्ये गुडघ्यापासून खाली, इथून वर, इथून वर वर म्हणजे हे मानेपर्यंत. हाफमध्ये. हा, अच्छा. हा. आणि फुलमध्ये डायरेक्ट पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. हो का? मग ते क्रीम वगैरे लावून तुम्ही मसाज सर्व करता ना? त्याच्यामध्ये क्रीम लावले जातं, ऑइल लावलं जातं, घुसलं नाही तर. हा? काय जर म्हणले? कुठं जर हात सटकायला लागले तर तिथं आम्ही तेल पण लावतो, मग ऑइल लावतो, काय अडचण नाही. हो का? बरं मग मी काय म्हणते, ते हा पण ते 4x4 आपल्याला काही कळत नाही तसलं. तुम्ही काय करा, मला फुल चोळून द्या, पूर्ण अंगच चोळून द्या फुलमध्ये. चाल काय अडचण नाही, करून टाकू. तुम्ही पैशाची काही काळजी करू नका बरं का, आपल्याकडे काही तसं नाहीये. तुम्ही तुमचं लागतंय तेवढे पैसे घेऊन टाका, पण मला चांगलं मस्त माझं अंगच मोकळं झालं पाहिजे. आणि हा पाय बघा असं पळाले पाहिजे मी डायरेक्ट. हा, काहीच अडचण नाही, असं- तुला सोडणारच नाही. काय? आज मी तुमची मसाज पूर्ण करूनच जातो. हो नक्की. तसं पण ना, माझा नवरा गेलाय बघा बाहेर सकाळीच कामाला, म्हणून आता तो काही संध्याकाळी 8 पर्यंत येणार नाही. म्हणून म्हटलं त्यांना कॉल करून बोलवून घेते, पण गलतीनं चांगला फोन लागला, तुम्ही आला तिथं. लय चांगलं झालं तुम्ही आले. काय करता, आधी पाय चोळून देता का? हा, आता एक सुरुवात करू ना. खालूनच सुरुवात करावं लागते ना. काय? खालूनच सुरुवात करावं लागते, पायापासून. ओ हा हा, पायापासून. हा. थोड्याशा इकडे या. हो का? हा. तुम्ही आता हळूहळू जसं मी सांगत तसं करा. हो. दुखणं कुठं आहे? हे बघा, इथे मुचकलाय ना. इथं आहे का? आई ग. इथं आहे का? हो. इथं? अरे बापरे, किती जोरात दाबताय हो तुम्ही. इथून हो का, ही शिर इथं गुडघ्यापर्यंत धरली बघा. तर मग मी करतो बरोबर. कुठून? इथून आहे का? हो, हे बघा इथं. इथं काय करू, किती भयानक झालंय. होईल. असं दुखतं का? हो. असं दुखतं हा का? हा हा. हिनं? आई ग, काय भारी वाटतं. तुमचा हात म्हणजे एकच नंबर बरं का, लय भारी. कुठून शिकले तुम्ही मसाज, कुठून शिकले करायला? मी बाहेरच्या देशात गेलो होतो. बाई. न्यूझीलंड. न्यूझीलंड. अच्छा, लयच लांबच्या गावाला गेलते हो तुम्ही तर. हा, मग मी काय म्हणते, एवढा लांब जाण्यापेक्षा तुम्ही इथूनच चोळायचं शिकायचं ना. मग आपल्या गावात बी चोळायला शिकतात की माणसं. हा, ते तिकडं कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडं कसं साड्या सोड्या घालतात, हं. तसं तिकडे ते हाफ कपडे घालतात ना. हो. त्याच्यामुळे मग ते चोळायला सोपं जातं, म्हणून तिकडे शिकलो. हो का? बाई मस्त आहे मग, चांगलं आहे तुमचं. हाफ कपडे घालणाऱ्या बायकांकडून शिकून घेतलेत मस्त. म्हणूनच एवढा चांगला हात सुधारलाय तुमचा. अगं, इथल्या लोकांचा काय सांगू तुम्हाला. आय इथल्या लोकांचं काय सांगू तुम्हाला, हात ना असं निब्बर राहते बघा. बाई, तो वर कर ना. काय? साडी कुठली? इकडची वर कर ना. हा, इकडचं का? हे झालं का चोळून? काही क्रीम वगैरे नाही लावणार का हो तुम्ही? स्टेप बाय स्टेप होतं. ओ हा, ठीक आहे, चालतंय. हे घ्या. ते तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी करतो बरोबर सगळं. तुमची साडी वर करा. करू का? तुमची साडी वर करा, पाव दे मला. काय? अहो, पायाचं दुखणं कुठे, पाव दे मला. करा वर साडी अजून. नाही, इथं वरच दुखते. घ्या. काय मस्त शिर पकडता हो तुम्ही. मी सगळंच पकडतो मस्त. काय? शिर असो काही असो. बाई, इथं दुखत आहे का? थोडं खाली. इथं बरोबर. इथं बाय काय शिर पकडली हो का. ह्या पायानं आधीच चलता येणं झालं, आणि आता हे बी पाय दुखायला सुरू झालाय. तुमचे पायाला चिकणे हो. पायाला चिकणे. हा, ते तेव्हा तुम्ही किती चिकणे असाल. हे इथं थोडस. ऐक. हा, ही झाली हाफ, ही झाली 1-4. हो का? 1-4 मसाज झाली. अच्छा. आता आपल्याला हाफ मसाज करायची. आता उलट्या फिरा तुम्ही. हा, हाफ म्हणजे ते मागचं का? तुम्ही फिरा, मी करतो. तुम्हाला काय माहित नाही. तुम्हाला म्हणलं ना मागून व्हा, मागून.
हो का? मी म्हटलं मागून करायचं तर मागून करायचं, पुढून म्हटलं तर पुढून करायचं. हा, तर तुम्ही ते स्टेप बाय स्टेप तुम्ही शिकले ना, त्याच्यामुळं तुम्हालाच माहिती आहे. आता मला तर काय माहित ना. पुढे घ्या. ते केसामुळं थोडं दिसत नाही ना. काय करताय? थांबा, मी नस शोधतोय. हो का? ते हे बघा, हा तिकडेच तिकडेच. इथून दुखतं का? हा, इथून दुखतं? हो बरोबर. असं असं दुखतं ना? ऐक, काय होतंय? काय होतंय? अहो कस तरी होते. काय करताय तुम्ही? इथं दुखतं का? हो, थोडस वरती. इथं हा, तिथंच बरोबर. इथं दुखतं का असं? खरंच तुमच्या हातामध्ये जादू आहे बरं का. इथं दुखतं की इथं? अहो इथं दुखतं की इथं? इथं? हं? तिकडे दुखतंय, पहा पण बरं. मग तुम्ही इथं इथं दुखते का नस? दुखते का? अहो दुखते का? ऐका ना. दुखते का नस? हा, इथं तिथं. का? इथं का? आ, कसं वाटतं? अहो ऐका ना. आता कसं वाटतं? आता कसं वाटतं? अहो सोडा ना. तिथं दुखतंय अहो, पण मग काय? ते तुम्ही काय मानू, काय तुम्ही बाई आहे? हेट हेट हेट. काय झालं? तुमचं सगळं दुःख नाही इथं आहे. हा. अहो मी काय म्हणते, तुमचं मान्य आहे मला, पण ते बाय माणसाला तुम्ही इथं कसं हात लावणार ना. लेडीज सोबत घेऊन आला असतात तर मग ते केले असते. हे बघा मॅडम, माझं ऐका. ते आमचं काम आहे. आमची नजर मरून गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला काहीच नाही वाटत का? काहीच नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या टावरला एकच गाडी रेंज आहेत. काय झालं? इथं आल्यानंतर माझ्या मोबाईलची एकच गाडी रेंज आहे. मग काय झालं? हळूहळू हळू येत राहते. तसं हळूहळू तुम्ही बरे होणार आहे. अच्छा. हे बघा, ज्यावेळेस आपल्याला नेटवर्क नसतं त्यावेळेस आपण काय करतो, थोडंसं बाहेर जातो, इकडं तिकडं जातो, बरोबर आहे की नाही? असाच प्रकार आहे. हो का? तुम्हाला इथं अनकम्फर्टेबल नसेल तर तुमचा बेड कुठे आहे तिकडे मला घेऊन चला, तिथं करतो. तसं काही नाही हो, इथं काही हे नाही म्हणा. घरात कोण नाही आहे ना, तुम्ही कुठे मसाज करू शकता, पण मला ना थोडी लाज वाटते हो. ते कसं आहे ना, आता तुम्ही माणूस हे बघा, आमच्या कंपनीची सिस्टम आहे, समोरचा माणूस लाजत असला, समोरच्या माणसाच्या काही पण डिमांड आहे हो, काही पण. समजा तुम्हाला आता फिलिंग आल्या काही गोष्टीच्या, हां, काही गोष्ट तुम्हाला असं वाटलं का मूड झालाय आणि करायचं काही गोष्टी, तरी पण आमची तयारी असते, काही प्रॉब्लेम नाही. एक्स्ट्रा चार्जेस नाही. नाही हो, नाही एक्स्ट्रा 1 रुपये चार्जेस नाही. नाही, तसं काही नाही बरं का. आपलं तसं काही नाही. नाही नाही, उदाहरण दिलं तुम्हाला झालं तर, तुमच्याकडनं जर काही जर गोष्टी जर झाल्या तर त्यावरती पण आपल्याकडे औषध आहे. अहो नको नको, माझ्याकडून तसलं काही होणार नाही, आणि तुमच्याकडून पण तसलं काही होऊ देऊ नका बरं का. बरं मी काय म्हणतो, तर आता तुम्ही तुमचा कोणता बेडरूम आहे तिथे घेऊन चला मला, नाही इथं झोपा फरची. अहो नाही, इथं पण गट मला त्रास आहे. कसं काय? का? अहो ते बसायला हो, हा, ते फरशीवर थोडा त्रास होईल ना. गुडघे बरं, म्हणजे का बरं? अहो गुडघ्यांचा पण त्रास आहे ना तुम्हाला. हो आहे ना. बरं मी काय म्हणते, इथे नाही जमणार ना, तर हो बेडरूम मध्येच जावं लागेल का? चालेल चालेल, काय अडचण नाही. बरं मग चांगली व्यवस्थित मसाज करून द्या. पूर्ण डोक्याच्या केसापर्यंत खालपर्यंत तुम्हाला बरोबर मी चोळीत चोळीत घेतो. ठीक आहे, चला बरं मग चालतंय. पण मग आता मला जरा चालायचा प्रॉब्लेम आहे हो. मला धरा ना, मला धरा ना, पायाला ना थोडं. मला धरा बिंदास राहा तुम्ही, काळजी नका. हो का? तुम्हाला वाईट नाही वाटणार ना? वाईट काय वाटायचं, सारखी तर बकरी पाहिजे मला. काय म्हणले? अहो तुमच्यासारखे कस्टमरांची सेवा करणं तर आमचं काम आहे. हो का? या इकडे नका काळजी करू, या. ते काय आहे ना, थोडं पायाला जरा मोच आली ना, त्याच्यामुळे चालताच येईना हो. हे बघा, आम्हाला लोटायची सवय आहे, हा? हातपाय क्लिअर करायची सवय आहे आम्हाला. हो का? त्यामुळे आम्ही, हा बेडरूम आहे तिथं. हो हाच असं असं आहे. हा, झोपायचं झोपा, हो. नका काळजी करू. आहे ग. आई का करू नका, बाई का करू नका, नुसतं एकदम भारी एक्सप्रेशन द्या. हो का? सारखं तिकडं, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता काम माझं, तुम्ही फक्त पडून राहायचं. बरं, थोडंसं व्यवस्थित मसाज करून द्या बरं का. माझा पाय वगैरे सगळं बरं झालं पाहिजे. मी सगळं करतो, ठीक तुम्ही आहे. टेन्शन घेऊ नका. चला, आता तुमच्यावर विश्वास आहे मला पूर्ण, तुम्ही नीट करून द्याल. हा, त्याचं काही टेन्शन घेतो नका, बरं. बिंदास राहा. करा वर या. वर कर ना बाई, साडी वर करण्यात आली. साडी वर केल्याशिवाय काय करायचं तुम्ही? झोप झोप झोप. इथपर्यंतच दुखतंय ना? हा ठीक आहे, हा बस, जास्त नका करू. हा झोप, तू झोप, हो, तू झोप, मी बरोबर करतो. ते कसं आहे ना, कधी चोळून नाही घेतलं ना हो ह्याच्या अगोदर, आणि माझ्या नवऱ्याला चोळायला लावलं तर हो का, साडी वर करत नाही काय नाही, तर साडीवरच असं चोळतंय नुसतं. नाही नाही, साडी वर केल्याशिवाय जमत नाही. हो का? पुरं मोकळं करू तुम्ही,
पूर्ण ओपन मसाज पण करतो मी. हो का? तुम्हाला लाज नसलं वाटत तर काढा. अहो नाही नाही, काय बोलताय हो तुम्ही, आमच्याकडे तसलं नसतंय हो. ते छोटे छोटे कपडे घालून करतात ना, ते करत असतील तसं, आम्ही नाही करत तसं. नाही पूर्ण मोकळी करतो ना. नका नका आम्हाला काही नाही तसं. चार्जेस सेम द्यावा लागणार आहे तुम्हाला. नका नका, तसलं काही नको. जेवढं दुखतंय ना तेवढं नीट करून द्या बस. उलट झोपा. काय म्हणले? उलट झोपा ना. उलट झोपावंच लागेल का? मग आता पायाचं काय किरकोळ गोष्टी. तुमचं दुखणं तिथून नाही, हा. तुमचं दुखणं इथून नाही. नीट झोपा, नीट झोपा. ती साडी करा बरं जरा खाली. लय आता तेव्हा तुम्ही त्याला बाहेर सगळं मोकळं. अहो भान ठेवावं लागतं, काय सांगता तुम्हाला. मोकळं आता माझ्याजवळ बाहेर सगळं. आणि तुम्ही लाजू राहिले. येडं सोंग कुठलं. अहो मला लय लाज वाटते, तुम्हाला काय? बाहेरच सांगितलं ना मी. काही फिलिंग आलं तर सांगा मला. बरं काय म्हणून करू नका. बघा बरं आता बरं वाटतं का? हा बरं वाटतं का आता? हा हा, मस्त आहे तुमच्या आता बरं हातामध्ये. हो लय भारी जादू आहे हा तुमच्या हातामध्ये. जादू आहे जादू. हा, हा, हा. आता कसं वाटलं? कसं वाटलं? अहो मी काय म्हणते, कसं वाटलं? अहो ते कसं तरी मला फील व्हायला लागलंय. नका ना करू असं. हो दे पिल काही टेन्शन नका. हो दे पिल. नका ना, मला ते वेगळंच मूड मध्ये यायला लागलंय सारखं होतंय. अहो काय करताय तुम्ही, असं जवळ काय येताय? ऐ ग, काय हो तुम्ही काही चोळून द्यायला आले होते का? इथं फुल सर्व्हिसिंग करायला आले होते बरं. हे बघा मॅडम, ते मसाजच्या व्यतिरिक्त ही सर्व्हिसिंग कोणीच करून देत नाही. पण आम्हाला मला नव्हती लागत ना ही मसाज असली. फक्त आमची कंपनी सर्व्हिसिंग करून देते. तुम्हाला सांगतो, तुम्हाला सर्व्हिसिंगची फार गरज होती. काय? खूप गरज होती तुम्हाला सर्व्हिसिंगची. अहो काय बोलतोय तुम्ही, तुम्हाला काही वाटतं का बरं? हा, इथं चोळायचं म्हणून तुम्ही इथं मला बेडरूम पर्यंत घेऊन आले आणि चोळायचं निमित्त करून पूर्ण गाडीची सर्व्हिसिंग करून टाकल्यासारखं केलं तुम्ही. नकोय मला तुमची सर्व्हिसिंग, नको तुमचं चोळायचं नको, काय मसाज नको. या तुम्ही. काय पैसे द्या ना मला. हा, पैसे द्या ना. कसले पैसे? पेमेंट करा. काही पेमेंट नाहीये. मी नाही पेमेंट करणार तुम्हाला. का बरं? आमची कंपनी केस टोकून देईल तुमचं. काय बोलले? तुमचा मोबाईल घेऊन द्या. ओ द्या इकडे तो मोबाईल माझा. जा. आवाज काय करताय तुम्ही? बरोबर आहे. पप्पा पैसे द्या मग. अहो पण मग मला एक सांगा, तुम्ही आता तुम्ही चोळायचं म्हणून इथं सर्व्हिस द्यायला आले आणि तुम्ही काही केलं सांगा बरं. हे कुठं असतं का? तुम्हाला सांगितलं होतं पहिला. हे बघा, आमच्या कंपनीचं फॉर्मॅलिटीज आहे का जर कस्टमर गरम झालं तर त्याला थंडगार करायचं. ते मी केलं, संपला विषय. अहो पण मी काही तुम्हाला बोलले होते का मला तर माझ्यासोबत असं काही करा म्हणून? हा, मला फक्त तुम्ही चोळायचं म्हणून मला इथपर्यंत घेऊन आलात. याच्या पुढच्या गोष्टी जर मला माहित असतं तर मी तुम्हाला इथपर्यंत येऊन दिलं मॅडम, मी नसतं. तुमचा मोबाईल जप्त करून घेईल. बाकी तुम्हाला माहित नाही, मला पैसे द्या नाही तर मी थांबतो. बरोबर, द्या इकडे ते मोबाईल द्या, मी करते तुम्हाला पे करते तुम्हाला, द्या. ही कोणती पद्धत तुमची? अहो पण तुमची कोणती पद्धत आहे ही सांगा बरं. उलट तुम्हाला सर्व्हिस दिली, जास्त हे केलं तुम्हाला. नंबर टाका तुमचा. अरे वा. मला माहिती नव्हतं बरं का तुमची सर्व्हिस एवढी घाणेरडी आहे म्हणून. का बरं? तुम्हाला मजा नाही आली का? बघा झालं. तुम्हाला मला एक शब्द पण विचारू नका आता. तुमची ही असली घाणेरडी सर्व्हिस ना मला बिलकुल नाही आवडली. नाही आवडली एवढं काय. तुम्ही ना असंच करता वाटतं, प्रत्येक ठिकाणी जाऊन ना असंच करता वाटतं. हे घ्या तुमचं, नको आहे आम्हाला ते. सर्व्हिसिंग आवडली नाही का तुम्हाला? नाराज झाला का तुम्ही? बरं जाऊ द्या. खरंच सांगा, तिकडची बेडवरची सर्व्हिसिंग आवडली नाही तुम्हाला? मला परत तुम्ही त्याचबद्दल का विचारताय? हा, तुम्हाला काय वाटते? कंपनीला freedom नाही, तुम्हाला काय वाटतं? तुम्ही खूप चांगलं काम केलं असं वाटतंय का तुम्हाला? हो, कंपनीला फीडबॅक द्यावा लागतो. 5 स्टार मध्ये आम्हाला 5 स्टार देऊन टाका. 5 स्टार देऊ का? हां, तुम्हाला एक मेसेज येईल, त्याच्यावरती 5 स्टार क्लिक करा. या. प्लीज, विनंती आहे तुम्हाला. धन्यवाद. या, 5 नाही 6 स्टार देते मी तुम्हाला. निघा. वेलकम. ऐक, लाज नसल्यावर बोलून जातात आणखीन हे लोक. काय बाई, जेवून जाऊन मलाच का फसवतात काय माहिती हे लोक. आणि मी पण ह्या लोकांच्या जाळ्यात फसून जाते. हां, एक तर मसाज व्यवस्थित नाही केली ह्या माणसानं. चांगलं करतो म्हणून मस्त पहिलं ना चुना लावला मला. हां, चुना लावून मस्त पूर्ण तंबाखू खाऊन गेला माझ्याकडून.